नमस्कार शेतकरी बंधूंनो जे आपण पक्षी आणले होते ना ते आज 12 दिवसाचे झाले आहे बरं का. आणि ते पक्षी 12 दिवसाच्या नंतर आपल्याला ह्या पत्र्यातून बाजूला करायचे आहे. तर काल माझं दिवसभर काम चालू होतं, तर ह्या 100 पक्ष्यांसाठी मी नवीन शेड बनवलेला आहे बरं का. ते शेड तुम्हाला सविस्तर दाखवतो. तर चला बघू शकता. आणि पक्षी आता उडायला सुरुवात झाली आहे आणि पक्षी या पत्र्यावरून वरती उडी मारत आहे. आपलं जे 10 बाय 40चं जे शेड आहे ना त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, आपल्या 100 पक्ष्यांना 10 बाय 20चा असा कप्पा बनवलेला आहे. बघू शकता ही जाळी मारली काल. आपला हा तुटका फुटकाच दरवाजा आहे. आपण 10-15 दिवसाच्या नंतर हा दरवाजा बदलणारच आहोत. आणि हा बघा ही गव्हाण मी अशीच ठेवलेली आहे मध्ये, म्हणजे आपले पक्षी याच्यावर बसतील आणि भविष्यात कोंबड्या अंड्यावरती आल्या ना ह्या गव्हाणीमध्ये अंडे देतील. आणि शेतकरी बंधूंनो हा जो आपला कप्पा आहे ना पिल्लं ठेवायचा, त्याला अशा साड्या बांधून घेतलेल्या आहे. त्या काबर बांधून घेतलेल्या आहे, अगदी 1 ते 2 दिवस एखादा पक्षी आपल्या मोठ्या कोंबड्या जायला नको ह्या जाळीतून, कारण की ह्या जाळीचा गेज मोठा आहे, 2 इंची छिद्र आहे. एखादा पक्षी क्वचित एखादा पक्षी आपल्या कोंबड्यात जाऊ शकतो. मोठ्या कोंबड्या आपली कोथिंबीर खात आहे शेतामध्ये पालक केलेला असतो, कोथिंबीर केलेली असती. आता भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलं जातं की गावरान कोंबड्याला वेस्टेज टाकावं, जसं की हॉटेलमधलं वेस्टेज, मार्केटमधलं वेस्टेज. ते साप चुकीचं आहे. त्याचं कारण असं, माझी जी कोथिंबीर आहे आणि माझा जो शेतामधील पालक आहे ना, मी त्याला एक सुद्धा फवारा मारलेला नसतो. आणि गावरान कोंबडी पालन करत असताना भरपूर व्यक्ती असे फसत असतात की त्यांना भाजीपाला देतात, मार्केट वेस्ट देतात, अतिशय घातक आणि रासायनिक औषधं फवारलेले असतात मार्केट वेस्टवर. आणि तेच आपण आपल्या कोंबड्यांना टाकलं तर आपल्या कोंबड्या मारतात, त्यांच्या घशामध्ये पोटामध्ये इन्फेक्शन होतं. हे साप चुकीचं आहे. तुम्ही जर हॉटेलमधलं वेस्टेज आणत असाल ते सुद्धा साप चुकीचं आहे. तुम्ही जर मार्केट वेस्ट आणत असाल कोंबड्यांना खाण्यासाठी ते सुद्धा साप चुकीचं आहे. अशाने कोंबडी पालन कधीच सक्सेस होऊ शकत नाही बरं का. कालपासून आपल्या कोंबडी पालनामध्ये पक्षी बुकिंग आणि कोंबड्या बुकिंग सुरू झालेली आहे बरं का. एका शेतकरी बांधवांना आपण 100 पक्षी दिलेले आहेत. आपण जे 15 दिवसाच्या पुढील पक्षी विक्री करणार आहोत ना, त्यांचा लासोटा, गंभोरा आणि भरपूर असं व्हॅक्सिनेशन झालेलं असणार आहे पक्ष्यांचं. आणि पक्ष्याचं वजन 130 ते 150 ग्रॅमच्या पुढंच असणार आहे. तुम्हाला जर पक्षी घ्यायचा असेल तर मी 15 दिवसाच्या पुढचाच पक्षी देणार आहे आणि एकदम चांगला पक्षीच तुम्हाला मी देणार आहे. आणि त्या पक्षीची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त 100 रुपये. तर लवकरच बुकिंग सुरू करा, मला फोन करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तर चला बघू शकता पक्षी. हाच पक्षी आज झालेला आहे 12 दिवसाचा आणि मी तुम्हाला हाच पक्षी 15 दिवसाच्या नंतर फक्त 100 रुपयाला देणार आहे. पक्षी फक्त बघून घ्या. अशी क्वालिटी तुम्हाला कुठंच भेटणार नाही. संपूर्ण लसीकरण झालेला पक्षी, 15 दिवसाच्या पुढील पक्षी, खूप म्हणजे खूप छान पक्षी तुम्हाला मी देणार आहे 15 दिवसाच्या पुढील फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये. तर आजच बुकिंग करा पक्षी. मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करू शकता. आणि तुमचे जेवढे पाहुणे असतील, मित्रपरिवार असेल, शेतकरी काही बांधव असतील, त्यांना आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि पक्षी असा स्ट्रॉंग असणार आहे. तर चला शेतकरी बंधूंनो, 4 ते 5 दिवसाच्या नंतर माझ्याकडे 100 पिल्लं येणार आहे. त्याच्यामुळं मी हे पक्षी ह्या शेडमध्ये शिफ्ट करणार आहे. आता ह्या शेडमध्ये साळ वगैरे टाकायचं भरपूर काम बाकी आहे, भांडे वगैरे फिट करावं लागतील. आणि हे जे 12-13 दिवसाचे पक्षी झालेले आहेत ना, आता उद्या किंवा परवा यांना गंभोरा करून घेतो आणि हे पक्षी ह्या शेडमध्ये सोडून देतो आणि आलेले पक्षी ह्या पत्र्यामध्ये ठेवून देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर गावरान पक्षी खरेदी करायचा असेल, चांगल्यातली चांगला आणि संपूर्ण लसीकरण झालेला, तर तुम्ही मला अवश्य संपर्क करा. मी माझा मोबाईल नंबर तर थंबनेलमध्ये दिलेलाच आहे. नक्की संपर्क करा. म्हणजे त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. भरपूर ताई आणि दादा फोन करतात, फोनवर विचारतात, दादा आम्हाला कोंबडी पालनाचं मार्गदर्शन पाहिजे. तर आपण शनिवार रविवार किंवा महिन्यातून 1 दिवस ठेवणारच आहोत. तर आता काही कामानिमित्त भरपूर असा टाईम काढावा लागतो आणि भरपूर ताई आणि दादा मला फोन करतात की रात्री कधी फोन करतात, 9ला 10ला सकाळी, म्हणजे मला दिवसभर फोन येत आहे. आणि ह्याच गोष्टीमुळे शेतकरी बंधूंनो माझे 7 ते 8 महिने व्हिडिओ हे बंद होते. पण तुम्हाला मी सांगतो आता भरपूर परत फोन चालू झालेले आहे, कारण की आपण परत व्हिडिओ बनवायला सुरू केलेले आहेत ना, तर परत फोन वाढलेले आहेत. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती अशी राहील, जर खरोखरच तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल, कोंबडी पालनाची जर ट्रेनिंग घ्यायची असेल, तर आपली फी राहणार आहे एका व्यक्तीसाठी 1000 रुपये. तुम्ही मला कॉल करू शकता. आणि जी ट्रेनिंग कधी होणार आहे, शनिवार रविवार, मी तुम्हाला वार देईन. मग मी तुम्हाला सविस्तर अशी गावरान कोंबडी पालनाबद्दल ही अतिशय सुंदर माहिती सांगल, मार्गदर्शन करल. तर चला शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला कोंबडी पालनाबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर आपण एका व्यक्तीसाठी 1000 रुपये फी ठेवलेली आहे. आणि कृपया करून फोनवर विचारू नका की बाबा आम्हाला कोंबडी पालनाबद्दलची माहिती द्या, असं प्लीज करू नका. कारण की सकाळपासून संध्याकाळपर्यंत 500 ते 1000 फोन येत आहे. जर तुमच्या पांडुरंग दादाला एवढे जर फोन आले तर मी आहे शेतकरी माणूस,
तर मी नेमकं काम करणार का कोंबड्या बघणार का तुमच्या संग बोलणार? आता माझा मुद्दा तर तुमच्या लक्षातच आलेला असेल. तर चला, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हेच सांगायचं होतं. माझ्याकडून खात्रीशीर 15 दिवसाचा पुढील पक्षी खरेदी करा, फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये. आणि जर तुम्हाला कोंबडी पालनाची जर ट्रेनिंग घ्यायची असेल तर त्या एका व्यक्तीची फी असणार आहे फक्त आणि फक्त 1000 रुपये. तर चला शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या अशा नवीन एखाद्या माहितीमध्ये भेटूया. तोपर्यंत शेतकरी बंधूंनो, धन्यवाद.